यार मी तर काहीच अभ्यास नाही केला या पेपराचा तर. अरे यार माझ्या बापान तर नाही का मला 100 पैकी 150 मार्क पडायला सांगितले आता. मग बाप तर डायरेक्ट म्हणे आता तू जर आता नापास झाला बेटा तर तो लग्नच लावून देईल बायासोबत. अरे यार मग चांगलंच आहे ना, घेणं लग्न करून. अरे गार्डन मास्तर कोण आहे आपल्याला? ही स्कूल मास्तर आहे म्हणे आपल्याला. लयच हरामखोर आणि खतरनाक मास्तर आहे. लय डेंजर नाव येत होतं त्याला ना. एखाद्यावर डाऊट जर आला ना तो पोरी चेकिंग करतात. अंडर पॅन्टेत हात घालून चेक करतोय मास्तर. एवढं बी काय घाबरायचं त्याला. जेवढे बी मोठे मोठे लोक येले त्याला शाळेत काहीच नव्हतं येत. अरे हे झाकण झुल्या पण त्यांनी काही ते स्वतःसाठी केलं होतं ना. मग आपण बी करू ना, आपण स्वतःचे काहीतरी. काय करतो ते बघू निकाल लागल्यावर सोचू. मला तर काही एवढं टेन्शन नाही भाऊ आता. मी आता लय मोठ्या भल्या कॉपी आणलेल्या आहे. अंडर पॅन्टीत, शर्टात, बगलात, पायात, बेल्टाच्या मध्ये पण. मास्तरने जर कॉप्या पकडल्या ना ते जाऊ दे रे, टेन्शन नाही घे. पुढे बघू आपण काय ते. मायला मग आता लय भीती वाटू लागली हो. जसं जसं पेपराचा टाइम जवळ येऊ लागला तसं तसं धक होऊ लागलं. इतकं टेन्शन नको घेऊ रे. हार्ट अटॅक येईल नाही तर तुला पेपराच्या आधी. जाऊ दे, जे होईल ते होईल. जय हिंद, जय भारत. मोठ्या हो नाव टेस्टले मास्तर. मग या वर्गात जर एखाद्याने कॉपी जर केली तर त्याला मी मारत नाही. वा मास्तर भारीच का मग, तुम्ही किती चांगले हो. मग मी मारत नाही, हात पाय जोडून डायरेक्ट घरी पाठवतो. मग हा पॅटर्नच वेगळा आहे. बूट पाहिले का माझे पायातले, माझ्या जीवाचे वर आहे. ते जर तुम्हाला लाता घालण्यासाठी ठेवलेले फक्त त्याच्यामुळे माझ्या क्लासमध्ये जर कोणी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका. जर कोणी पण अजून कॉपी आणेल असेल तर माझ्या पुढे आणून ठेवा. हा हे कॉपी काय मास्तर पुढे आणून ठेवण्यासाठी ठेवले आणले ते. त्याचा अर्थ असा आहे की आपल्या क्लासमध्ये कोणीच कॉपी आणेल नाही. बरोबर. हे पेपर घ्या आणि बिल लिहायला. हे पेपर इतके अवघड? ओ मास्तर तुम्ही आम्हाला मोठ्या वर्गाचे पेपर दिले वाटतं. कस काय? ओ मास्तर हे पेपर UPSC MPSCची दिसू राहिली. आमचे पेपर दुसरे असतील बघा नीट. लहान लेकराचे नीट पाय एकदा डोळे वाचून. अय झाकण झुल्या, अरे तो काय आमोसा पौर्णिमेला शाळेत येतो काय आणि इथं येऊन मला सांगू राहिला चुपचापली पेपर. का हो मास्तर पण मी जेवढा अभ्यास पाठ केला ते ह्या पेपरमध्ये आलाच नाही ना. कोणत्या पुस्तकातून केलता तो अभ्यास? मास्तर खजाना चाले चोरचा. अरे हे आमोसा पायदास तू जोगच्या पुस्तकातून अभ्यास पाठांतर करून येऊ लागला तर माझ्या बापाने हेच केलं का? काय हो मास्तर पण तुम्हीच म्हणता ना की जे पुस्तक हातात येईल तेच वाचलं पाहिजे. अय रताळ्या, अरे डोक्यात काय कांदे बाटेट भरेल का तू? कुठल्या गोष्टी काही जोडतो. मी उद्या म्हणून बायकोला ठोकं मारलं पाहिजे मग तू लोकांच्या बायकोला मारशील का? हो मास्तर. अय मंदबुद्धी खाली वा खाली पेपर नीट करतो. मास्तर ते लाईट बल्बचा शोध कोणी लावला होता बरं? काऊन तुला माहित नाही का? नाही ना, मी वैल नव्हतो तेव्हा. अरे हे येड्या पुस्तकात लिहिलेलं तो अभ्यास नाही केला का त्याचा? नाही मास्तर. अरे फुकणीच्या एवढं वर्षभर काय खायचं आणि आगायचं काम केलं का? होय गोट्या हे कोणता प्रश्न आहे रे? चोके बरोबर सांग बरं. एक काम कर, चारी बरोबर लिही. हे 1-2 तर बरोबर येईल ना त्याच्यातून. आता हे कोणता प्रश्न आहे बरं? गर्लफ्रेंडच्या एका वाक्यात वर्णन करा. उत्तर: मग हे गर्लफ्रेंड लय शाने, पिसळलेली कुठली, फोकटचे खायला बघते नुसती. आता हे कोणता प्रश्न आहे बरं? आता की इंग्रज भारतात केव्हा आलते मला काय माहित, आता मी थोडी होतो तेव्हा. हे गोट्या ते उत्तर पत्रिका दाखव मग. कव मी तुला बाहेर फक्त हाय म्हटलं होतं पण तू काय म्हणे तोंड पाहिलं का म्हणे तो यासारख्या 36 बघितले म्हणे मी. आता बोल. हे गोट्या आय लव्ह यू. तू किती बी लव यू कर, आता मी नाही दाखवत आता पेपर तुला. आता हे कोणता प्रश्न आहे नवीन? इस्त्रीची कंपनी केव्हा सुरू झाली याचं उत्तर काय येईल? मोहे. अरे हे काय नुसतं YouTube Instagram ध्यानात येऊ लागलं डोक्यात. अरे यार गोट्या ते पत्र कसं लिहू सांग बरं एकदा. अरे जसं गर्लफ्रेंडला लेटर लिहितो तसं लिह. प्रिय मॅडम, आज संध्याकाळी शाळेच्या मागे भेटायला या. मला तुम्ही खूप आवडता. मला तुमच्याशी काहीतरी प्रेमाचे बोलायचे आहे. तुमच्याच हरामखोर रिकामचोर बेवडा झाकण झोल्या. लव यू जान. खरे अरे किती सोपं पत्र होतं लिहून. काय गोट्या कॉप्या करून राहिला काय? नाही ना हो मास्तर, थोडा तरी विश्वास ठेवा. कॉप्या जर केल्या ना तर धरूनच आणील तुम्हाला. अहो मास्तर ही छकुली कॉप्या करून राहिली पाय याच्याकडे काय. अरे करू द्या ना मग, नाजूक फुलपाखरू आहे ती. मग ती नाजूक आहे मग आम्ही काय दगड आहे का? अरे जाड्या मस्ताड्या त्या पोरीने
पेपरात कॉप्या केल्या ते काही नाही, आणि आम्ही एका मार्क्सचं पाहिलं तर आमच्यावर दादागिरी फुगीरपणा करू लागला तुझा. दलाल आहे रे तू, दलाल हरामी. शहाणपणे जास्त माज मग सोडू, चुपचाप पेपर लिह. आता ह्यो कोणता आहे प्रश्न? गर्लफ्रेंडची आजी वारली तर त्यावर संवादना लिहा 400 शब्दात. बर, प्रिय गर्लफ्रेंड, तुझी आजी वारली हे ऐकून खूप आनंद झाला. अरे नाही, दुःख झाला खूप मोठा. पण आता तू हे कारण सांगून शाळेतल्या सुट्ट्या पण मारू शकते. तुझ्या आजीच्या कार्यक्रमात शिरा बुंदी असल्यास मला पण खायला बोलव फोन करून, आणि घरी पण बांधून दे. आणि येणाऱ्या काळात तुझ्या आज्या दर महिन्याला वारत राहू आणि मला गोड जेवण मिळत राहू, हीच देवाच्या चरणी अपेक्षा करतो. आणि तुझ्या आजीच्या असेच आत्मेस शांती लाभो, आणि तू आहे आजीचे जीवन सुखाचे व भरभराटीचे जावं, हीच देवाच्या चरणी अपेक्षा करतो मी. या निबंधाला तर आता फिक्स 5 पैकी तर 10 मार्क आम्ही पडलेच पाहिजे. हे गोटे, ते गायवर निबंध कसे लिहू आता? हिचं काय आहे रे या काळीचं? सांग ना लगे. तू ना एक गाय पाय बाहेर जाऊन त्याच्यावर जाऊन बैस आणि मग निबंध लिहायला चालू कर. ओ मास्तर, बाहेर जाऊ का मी? कशाले? गायवर निबंध लिहायचं आहे ना म्हणून. अरे झाकण झाले, गायवर बसून निबंध लिहिशील का? अरे तुला जर भूतावर निबंध लिहायला सांगितलं तर भूतावर बसून लिहिशील का तू? अरे खेकड्या, उलटा पायदा होईल का तू? मास्तर, आपल्या क्लासचा पिवळा रंग चांगला दिसून लागला. पेपर लय अवघड चालला वाटतं तुला? हो मास्तर, कस काय समजलं तुम्हाला? म्हणूनच तुला पेपर चालू असेल. भिंतीचा कलर, बेंच सगळे दिसू लागले. मास्तर, एक पुरवणी द्या ना. पट्ट्या हो, तुम्ही बुक 1000 सक्तीचा, आणि तुम्ही इथं बसले माशा मारू लागले. मास्तर, तुम्ही बतीचं बुक ऑन ड्युटी लागले होते का? तुला आता यावेळेस नापासच करतो. मास्तर, भारतात सगळ्यात महान व्यक्ती कोण आहे? काऊन तुला नाही माहित का? महात्मा गांधी वाटतं मला. कस काय? हो मास्तर, बाई त्यांचा फोटो ना जंपरात घेऊन येतात, तर तुम्हीच विचार करा किती महान असतील ते. अरे झाकण झुल्या, त्यांनी बरेच मोठे मोठे काम केलेले म्हणून महान येते. हे गोट्या, हे प्रश्न उत्तर सांग नाही का? कोणत्या? काय ओळखा, मी सध्या बसलेलो आहे. झोपून राहा मग.